आपल्याला एखाद्या सर्व्हिसची, प्रॉडक्टची जर प्राइस डिसाईड करायची आहे, तर मग आपल्याला त्याच्या मागे आपलं स्ट्रॅटेजिकली ॲनालिसिस करणं फार गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, जेव्हा आपण प्राइसिंग डिसाईड करतो तेव्हा कस्टमर सेंट्रिक अप्रोच असायला पाहिजे आपला. सुरुवातीला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही असते की आपल्याला आपलं टार्गेट ऑडियन्स समजायला हवं की मार्केटमध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा आपण जी सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे किंवा प्रॉडक्ट विकणार आहोत, तर ते कोणत्या ऑडियन्सला टार्गेट करून, ते पब्लिकली ते किती ऑडियन्स आहे, त्यांची पर्चेसिंग कॅपॅसिटी किती आहे, त्यांचा प्रिफरन्स किती आहे, त्यांच्या गरजेची वस्तू किंवा सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतोय का, या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊनच आपण आपली स्ट्रॅटेजी डिसाईड करू शकतो. आणि या गोष्टींचा अभ्यास करून जेव्हा आपली प्राइस ठरते तेव्हा आपल्याला कस्टमर्स हे इफेक्टिवली अट्रॅक्ट करता येतात आणि ते त्या कस्टमर्सला अट्रॅक्ट करून